मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा जी आहे ती थोड्याच वेळामध्ये अहमदनगर पासून जवळ असलेल्या सुपा या ठिकाणी येणार आहे। आणि आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत तर ते त्यांच्या स्वागतासाठी तैनात असल्याचे एकंदरीत पाहायला मिळतं आहे। हजारोंच्या संख्येनं आपण बघितलं तर लांबच लांब मराठा बांधव जे आहेत तर ते पाहायला मिळत आहेत। आणि इकडे जर आपण बघितलं तर जेसीपीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत जे आहे तर ते केलं जाणार आहे। सुपा या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। व्यवस्था जे आहे तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि कसं स्वागत या ठिकाणी जरांगे पाटील यांचं होणार आहे। मराठा योद्धा जरांगे पाटील या ठिकाणी येणार आहेत, म्हणून या ठिकाणी आम्ही 7 ते 8 लोकांचं जे दुपारचं जेवण आहे ते बनवलं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी लोक जेवण करण्यासाठी येत आहेत। जसे लोक येत आहेत त्या पद्धतीने लोक जेवण करून आतापर्यंत जवळजवळ 1,70,000च्या आसपास लोक जेवण करून गेलेले आहेत। आणि या ठिकाणी आता आपण पाहिलं तर 60 ते 70,000 लोक उपस्थित आहेत, ते पण आणखी जेवण करायचे राहिलेले आहेत। आणि जे जरांगे पाटील येत आहेत त्यांच्याबरोबर 3.5 ते 4 लाख लोक आजही त्यांच्याबरोबर येतील, एक अर्धा ते 1 तासामध्ये या ठिकाणी येतील। आणि त्यांची पूर्ण आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। ही व्यवस्था करत असताना आम्हाला एवढं मोठी व्यवस्था करणं म्हणजे आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं असं एखादं आंदोलन असेल, कार्यक्रम असेल अशा पद्धतीने झालेला नव्हता। कशा प्रकारे करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। परंतु हे आंदोलन जे आहे सर्वसामान्य लोकांनी हातात घेतल्यामुळे या प्रत्येक घरोघरातून एक भाजी आणि भाकर हे देखील लोकांनी ज्याच्या ज्या पद्धतीने आज या ठिकाणी आणून दिलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व समाजाचा सहभाग असल्यामुळे आज या ठिकाणी 8 लाख नाही पण 10 लाख जरी लोक आले तरी त्या ठिकाणी सर्वांचं जेवण असेल, पाणी असेल, ही सर्व व्यवस्था या ठिकाणी 100% होईल ही खात्री आहे आणि ती चांगल्या प्रकारे होत आहे। आज तुम्ही पाहता एवढे लोक जेवून गेलेत आहेत, परंतु तरी पण देखील स्वच्छता जर पाहिली तर या ठिकाणी आता देखील एक साधं कागद सुद्धा खाली पडलेलं नाही। म्हणजे स्वतः स्वयंसेवक जे आहेत हे स्वतः या ठिकाणी काम करून तिथले कचरा असेल, जेवण असेल हे स्वतः वाढण्याचं काम करत आहे आणि कचरा देखील उचलण्याचं काम करत आहे। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आंदोलन चालू आहे। स्वागत कसं नेमकं केलं जाणार आहे, कारण जेसीपी बघतोय आपण या ठिकाणी मनोज पाटील जरांगे या ठिकाणी आल्यानंतर त्यांना जेसीबीच्या सहाय्यानं त्यांच्यावर पुष्पवृष्टी होईल। त्याचबरोबर त्यांचं या ठिकाणी औक्षण केलं जाईल आणि त्यांना या ठिकाणी बोलण्यासाठी आम्ही थोडीशी विनंती करणार आहोत। ते बोलतील किंवा नाही ते सांगता येत नाही, कारण सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं आपण सभा घेऊ, परंतु वेळ खूप होत आहे आणि त्यामुळं ते निश्चित काय करतात हे त्यावर अवलंबून आहे। आम्ही आज सकाळपासून लोकांना फक्त एकही कार्यकर्ता आपल्या गावातून उपाशी जाणार नाही हे याची दखल घेत आहोत, कारण आमच्या या परिसरातून पारनेर असेल, श्रीगोंदा असेल, नगर असेल या तालुक्यातून हे सगळे जेवण भोजन आलेलं आहे। एक खास माणुसकीचा या नात्यानं हे पाहुणे आमच्या सुप्यासाठी आलेले आहेत आणि ते पाहुणे आले असल्यामुळे ते आमच्या इथून जेवून गेल्याशिवाय आम्हाला त्यांना इथून पाठवायचं नाही, त्यांचं समाधान झालं पाहिजे हीच आमची इच्छा आहे। पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? यानंतर निश्चितपणे शासनानं या आंदोलनाचा विचार करावा। एवढ्या मोठ्या मराठे एकत्रित झालेले आहेत, याचा काही विपरीत परिणाम होऊ नये आणि त्यासाठी शासनानं जाणीवपूर्वक विचार करून मागण्या मान्य कराव्यात अशी आमची सर्व आंदोलकाच्या वतीने विनंती आहे। एकंदरीत जर बघितलं तसं शासनाने तातडीनं निर्णय घ्यावा आणि आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा बांधवांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।